Standard 6 Subject Science. Today we are going to learn diversity and classification in animals. आज आपण प्राण्यांमधील विविधता आणि वर्गीकरण शिकणार आहोत. Different animals have developed different shapes to survive in the environment. या पर्यावरणामध्ये टिकून राहण्यासाठी, एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण, या पर्यावरणामध्ये टिकून राहण्यासाठी प्राण्यांनी निरनिराळे आकार, शेप्स म्हणजे आकार धारण केलेले आहेत. देअर इज अ ग्रेट व्हरायटी इन द बॉडी स्ट्रक्चर ऑफ ॲनिमल्स टू. वनस्पतीप्रमाणेच प्राण्यांच्या बॉडी स्ट्रक्चरमध्ये सुद्धा खूप विविधता आढळून येते. व्हरायटी म्हणजे विविधता. द अमिबा दॅट कॅन नॉट बी सीन विथ आवर आईज. अमिबा हा अतिशय सूक्ष्म सजीव आहे, तो आपल्याला आपल्या डोळ्यांनी दिसत नाही. द ह्यूज एलिफंट, ह्यूज म्हणजे खूप मोठा, प्रचंड आकाराचा हत्ती. द स्मॉल स्नेल, द फिश दॅट स्विम्स इन वॉटर. स्मॉल स्नेल म्हणजे गोगलगाय. फिश दॅट स्विम्स इन वॉटर, पाण्यात पोहणारा मासा. अ काईट, काईट म्हणजे घार. अ काईट दॅट फ्लाईज हाय इन द स्काय. आकाशामध्ये उंच घार गिरट्या घरात असते. बटरफ्लाईज दॅट फ्लाईट अराउंड फ्लावर्स. बटरफ्लाईज फुलपाखरं हे फुलाभोवती फिरत असतात. हाऊस लिझार्ड, घरातील पाल. दॅट क्रॉल्स ऑन द वॉल आर ऑल ॲनिमल्स. म्हणजे या ठिकाणी प्राण्यांची विविध प्रकार उदाहरणं दिलेली आहेत. अमिबा हा वेगळ्या आकाराचा, हत्ती हा वेगळ्या आकाराचा, स्नेल म्हणजे गोगलगाय, फिश, काईट, बटरफ्लाय हे सर्व, हाऊस लिझार्ड हे सर्व विविध आकाराचे असले तरी सर्व प्राणीच आहेत. इच हॅज डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स, म्हणजे प्रत्येकाची एक विशिष्ट गुणधर्म असतो, वेगवेगळ्या गुणधर्माचे असतात, वैशिष्ट्यांचे असतात. ॲनिमल्स हॅव बॉडी पार्ट लाईक अ हेड, अ नेक, अ टॉर्सो, अ टेल अँड लिम्स फॉर मूवमेंट. सर्व प्राण्यांना हालचाल करण्यासाठी हातपाय असतात, त्यांना डोके असते, मान असते, धड असते आणि शेपूट असते. दे हॅव व्हेरियस ऑर्गन्स सिस्टीम विच कॅरी ऑन व्हेरियस फंक्शन इनसाइड द बॉडी. ऑर्गन सिस्टीम म्हणजे इंद्रिय संस्था. प्रत्येक प्राण्याला त्यांच्या शरीराच्या आतमध्ये इंद्रिय संस्था असतात आणि त्या इंद्रिय संस्था शरीराच्या आतमध्ये विविध कार्य करत असतात. इन धिस रिस्पेक्ट टू देअर इज अ लॉट ऑफ डायव्हर्सिटी इन ॲनिमल्स. म्हणजे ज्याप्रमाणे प्राण्यांच्या आकारामध्ये, बॉडी स्ट्रक्चरमध्ये सुद्धा विविधता आढळून येते, त्याचप्रमाणे त्यांच्या शरीरातील आतील गुणधर्मानुसार, कार्य करण्याच्या पद्धतीनुसार सुद्धा त्यांच्यामध्ये आपल्याला विविधता आढळून येते. कॅन यू टेल what are the differences in the body structure of animals like a snake, like a lizard, a tiger, a fish, an eagle, a hen, a crab, a housefly, an earthworm, a crocodile and grasshopper. म्हणजेच या दिलेले उदाहरणं काय काय आहेत? तर स्नेक म्हणजे साप, लिझार्ड म्हणजे सरडा किंवा पाल, हाऊस लिझार्ड असेल तर पाल, टायगर म्हणजे वाघ, मासा, गरुड पक्षी, कोंबडी, क्रॅब म्हणजे खेकडा, घरमाशी, अर्थवर्म म्हणजे गांडूळ, क्रोकोडाईल, मगर. यांच्यामध्ये आपल्याला आकारात पाहिलं दिलेल्या चित्रामध्ये तर प्रत्येक प्राण्यांच्या शरीररचनेमध्ये आपल्याला विविधता आढळून येते. We see a variety in animals with respect to their food as well. त्यांच्या अन्नग्रहणाच्या पद्धतीमध्ये सुद्धा आपल्याला विविधता आढळून येते. या ठिकाणी उदाहरणच द्यायचे झाले तर आपण हाताच्या साहाय्याने तोंडामध्ये अन्न ग्रहण करतो, तर डास, घरमाशी या सोंडेच्या साहाय्याने अन्न ग्रहण करतात. टायगर म्हणजेच वाघ हा सुळे दात असतात तर प्राणी फाडून खातो. पक्षी चोचेच्या साहाय्याने अन्न ग्रहण करतात. प्रत्येकाची अन्न ग्रहण करण्याची पद्धती वेगवेगळी असते. सिन्स ॲनिमल्स डिपेंड ऑन अदर फॉर देअर फूड्स. सर्व प्राणी हे इतरांवर अन्नासाठी अवलंबून असतात.
काही वनस्पती ज्या स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात, तसं ॲनिमल्स हे सर्वथा पूर्णपणे दुसऱ्यावर अन्नासाठी अवलंबून असतात. दे आर फाउंड इन प्लेसेस वेअर फूड इज अवेलेबल. त्यांचं अन्न ज्या ठिकाणी त्यांना मिळतं त्या प्रदेशामध्ये ते आपल्याला आढळून येतात. डिफरंट ॲनिमल्स हॅव डिफरंट मेथड्स ऑफ ऑब्टेनिंग अँड इटिंग फूड्स. प्रत्येक प्राण्याची त्यांची अन्न मिळवण्याची पद्धती वेगवेगळी असते आणि अन्न खाण्याची सुद्धा पद्धती वेगवेगळी असते. आत्ताच सांगितलं की डास हा सोंडेने अन्न ग्रहण करतो. साप हा अन्न पदार्थ त्याचं जे शिकार आहे तो अन्न गिळून अन्न ग्रहण करतो. बेडकाची अन्न ग्रहण करण्याची पद्धत वेगळी आहे. त्याची जीभ आतील बाजूने मोकळी असते, पुढील बाजूने चिकटलेली असते तोंडाला. तो जीभ त्या कीटकावर टाकून अन्न ग्रहण करतो. त्याप्रमाणे त्यांचं शरीररचना सुद्धा वेगवेगळी असते. यू विल नॉट सी ऑल ॲनिमल इन युअर ओन सराउंडिंग. आपल्या सभोवतालच्या प्रदेशामध्ये सर्वच प्राणी आपल्याला दिसतील असं काही नाही. व्हॉट इज इट सो? विच आर द अदर ॲनिमल्स दॅट यू नो ऑफ बट हॅव नॉट सीन? वी हॅव टू कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट युझिंग द above table. For example, tiger. What is its food? Other animals. Where the tiger live? In the forest. The special feature of in the tiger that it is the heterotrophic animal. Heterotrophic. Take a drop of water from puddle and place it on a glass slide. Observe it under a microscope. This is microscope. आपण मायक्रोस्कोपमध्ये एका स्लाइडवर डबक्यातील एका पाण्याचा थेंब घेतला तर आपल्याला काय दिसेल? When a drop of water from a puddle is seen under a microscope, innumerable microbes can be seen moving about in it. आपल्याला त्या पाण्यामध्ये असंख्य सूक्ष्मजीव फिरताना दिसतील. You will see the continuously moving amoeba. अमिबा हा सतत हालचाल करत असतो. तो आपल्याला त्या स्लाइडमध्ये दिसणार आहे. And the paramecium is also, we can see the paramecium in that water. Both these animals, amoeba and paramecium, are unicellular animals. What is mean by unicellular? Unicellular म्हणजे एकपेशीय प्राणी, की ज्या प्राणी फक्त एकाच पेशीपासून बनलेले आहेत त्यांना युनिसेल्युलर म्हणजे एकपेशीय प्राणी असे म्हणतात. उदाहरणार्थ अमिबा आणि पॅरामेशियम हे एकपेशीय प्राणी आहेत. अ हॉर्स, अ बियर, अ टॉर्टाइज, घोडा, अस्वल आणि कासव किंवा इतरही आणखी आपण जे आपल्याला डोळ्यांना प्राणी दिसतात, ऑल दीज आर मल्टीसेल्युलर ॲनिमल्स. मल्टीसेल्युलर म्हणजे ज्या अनेक पेशीपासून बनलेले प्राणी, बहुपेशीय प्राणी असे त्यांना म्हणतात. व्हॉट इज द चेन ऑफ बोन्स इन द सेंटर ऑफ आवर बॅक कॉल्ड? आपल्या शरीराच्या पाठीला एक हाडांची लांब आपल्याला साखळी दिसते, त्याला काय म्हणतात तर व्हर्टिब्रल. त्याला स्पायनल कॉर्ड म्हणजेच व्हर्टिब्री असे म्हणतात. ॲनिमल्स विथ अ व्हर्टिब्रल कॉलम, दोज विदाउट इन्फॉर्म टू ग्रुप्स नोन ॲज व्हर्टिब्रेट्स. ॲनिमल्स विथ व्हर्टिब्रल कॉलम, ज्या प्राण्यांच्या पाठीला कणा असतो त्या प्राण्यांना व्हर्टिब्रेट्स म्हणजेच पृष्ठवंशीय प्राणी असे म्हणतात. अँड दोज विदाउट व्हर्टिब्रल कॉलम आर कॉल्ड इनव्हर्टिब्रेट्स ॲनिमल्स. ज्या प्राण्यांना पाठीचा कणा नाही, विदाउट व्हर्टिब्रल कॉलम, ज्या प्राण्यांना पाठीचा कणा नाही त्यांना अपृष्ठवंशीय प्राणी असे म्हणतात. स्नेक, बर्ड्स, फिश, कांगारूज आर अल्सो अँड ह्युमन आर व्हर्टिब्रेट्स ॲनिमल्स. म्हणजे साप, पक्षी,
मासा, कांगारू आणि मानव प्राणी सुद्धा व्हर्टिब्रेट्स म्हणजे पृष्ठवंशीय प्राणी आहेत. या सगळ्यांना पाठीचा कणा आहे. ॲनिमल्स सच ॲज स्नेल, कॉक्रोचेस, earthworms do not have a vertebral column. स्नेल, कॉक्रोचेस म्हणजेच झुरळ, अर्थवर्म, गांडूळ यांना पाठीचा कणा नसतो. Therefore they are called invertebrate animals. त्यांना अपृष्ठवंशीय प्राणी असे म्हणतात. Name some animals which lay eggs and other which give birth to their young ones. या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की जे प्राणी, पक्षी अंडी देतात त्यांची नावे सांगा. फॉर एक्झाम्पल हेन अँड ऑल बर्ड्स गिव्ह एग्स अँड अदर विच गिव्ह बर्थ. जे प्राणी पिल्लांना जन्म देतात. फॉर एक्झाम्पल कॅट, डॉग, ह्युमन एक्सेट्रा. वी हॅव लर्न दॅट प्रोड्युसिंग अनदर लिव्हिंग थिंग्स लाईक वन सेल्फ इज कॉल्ड रिप्रोडक्शन. पहिल्या पाठामध्ये आपण शिकलेलो आहोत रिप्रोडक्शन म्हणजेच प्रजनन म्हणजे काय. स्वतःसारखाच दुसरा जीव निर्माण करणे, अनदर लिव्हिंग थिंग, दुसरा जीव निर्माण करणे यालाच रिप्रोडक्शन असे म्हणतात म्हणजेच प्रजनन. अ हेन लेज एग्स, कोंबडी अंडे घालते, अँड हॅचेस देम, नंतर त्यांना उबवते. आफ्टर अ फ्यू डेज अ यंग चिक्स हॅच आउट ऑफ द एग. अंड उबल्यानंतर काही दिवसांनी त्याच्यातून लहान पिले बाहेर येतात. अ काऊ गिव्स बर्थ टू अ काल्फ. गाय ही वासराला जन्म देते. बिफोर दॅट काल्फ ग्रो विदिन द काऊज बॉडी. वासराला जन्म देण्याच्या अगोदर ते पिल्लू, वासरू त्या गायीच्या शरीरातच त्याची वाढ होते. According to the mode of reproduction, animals are classified into two types, namely oviparous animals which lay eggs. जे प्राणी अंडी घालतात त्यांना ओव्हिपॅरस म्हणजे अंडज प्राणी असे म्हणतात. अँड विव्हिपॅरस animals which give birth to their young ones. जे प्राणी पिल्लाला जन्म देतात त्यांना जरायुज म्हणजेच विव्हिपॅरस ॲनिमल्स असे म्हणतात. वेअर आर द ॲनिमल्स, नेमली अ हॉर्स, अ बियर, अ टॉर्टाइज अँड एलिगेटर, अ फिश, अ डिअर अँड अ फ्रॉग टू बी फाउंड. हॉर्स आपल्याला कुठे दिसतो तर जमिनीवर राहताना दिसतो. बियर हे जंगलामध्ये म्हणजे जमिनीवरच राहताना दिसते. टॉर्टाईज आपण नदीच्या कडेला पाहतो जमिनीवर आणि पाण्यामध्येही पाहतो. अलिगेटर हवेमध्ये आपल्याला उडताना दिसते. अ फिश पाण्यात पोहताना पाहतो. डिअर जमिनीवर असतो. फ्रॉग पाण्यामध्येही पाहतो आणि जमिनीवरही पाहतो. अकॉर्डिंग टू देअर हॅबिटॅट म्हणजे ते कुठे राहतात, त्यांचा रहिवास कुठे आहे. ॲनिमल्स आर अनयुज्युअली क्लासिफाईड इंटू टेरेस्ट्रियल, एक्वॅटिक ॲनिमल्स. त्या प्राण्यांच्या रहिवासानुसार त्यांचे प्रकार पडलेले आहेत. टेरेस्ट्रियल म्हणजे भूचर, भू म्हणजे जमीन, जमिनीवर राहणारे प्राणी. अँड एक्वॅटिक म्हणजेच पाण्यात राहणारे प्राणी. दॅट मीन्स हॉर्स इज टेरेस्ट्रियल, बियर इज टेरेस्ट्रियल, deer is also terrestrial, cow is terrestrial, this is bear. However, animals like a frog, salamander, toad live in both place. म्हणजेच फ्रॉग म्हणजे बेडूक हा दोन्ही ठिकाणी राहतो, पाण्यामध्ये आणि जमिनीवर. सॅलेमेंडर हाही दोन्ही ठिकाणी राहतो. टोड दोन्ही ठिकाणी राहतो, पाण्यामध्ये आणि जमिनीवर. दॅट्स वाय दे आर कॉल्ड ॲम्फिबियस ॲनिमल्स. ॲम्फिबियस म्हणजे उभयचर, उभय म्हणजे दोन्ही ठिकाणी राहणारे प्राणी.
ॲम्फिबियस प्राणी असे म्हणतात. अ काईट घार, अन ईगल गरुड, अ क्रो कावळा, अ बटरफ्लाय, अ हनीबी ऑल फ्लाय इन द एअर. त्या सर्व हवेमध्ये संचार करत असतात. दो दे लिव्ह इन डिफरंट प्लेसेस, तरी सुद्धा त्या वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. कधी जमिनीवर थांबतात उडता उडता. दीज ॲनिमल्स आर सेड टू हॅव एरियल मोड ऑफ लाईफ. त्यांना खेचर म्हणजे हवेमध्ये राहणारे प्राणी असे म्हणतात. व्हॉट आर द डिफरंट क्रायटेरिया यूज टू क्लासिफाय, म्हणजेच प्राण्यांचे वर्गीकरण करण्यासाठी कोणकोणते क्रायटेरिया वापरलेले आहेत. फर्स्ट क्रायटेरिया इज बॉडी स्ट्रक्चर, सेकंड इज ईटिंग फूड, थर्ड क्रायटेरिया इज unicellular and multicellular, fourth criteria is vertebrate and invertebrate, fifth criteria is oviparous and viviparous, sixth criteria according to their habitat. Thus today we learn the diversity and classification of animals. अशा प्रकारे आज आपण प्राण्यांमधील विविधता आणि वर्गीकरण शिकलो.